परीक्षा पेपरफुटी संदर्भातली, कारण या प्रकरणी नवी अपडेट समोर येते। या प्रकरणामध्ये आणखी 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि या दोघांनी संजय जाधव आणि जलील पठाण याला मदत केल्याचा पोलिसांना संशय आहे। देशभरामध्ये खळबळ माजवणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचले आहेत। तर लातूरमधील जलील पठाण आणि संजय जाधव या 2 जिल्हा परिषद शाळेमधल्या शिक्षकांना पोलिसांनी अटकही केली आहे। पेपर फोडण्यासाठी विद्यार्थ्यांकडून 5 लाख रुपये घेऊन पेपर फोडत असल्याची माहिती सुद्धा समोर आली आणि या प्रकरणी आता शिवाजीनगर पोलिसात 4 जणांवर गुन्हा दाखल असून यामधील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। तर संशयित म्हणून आणखी दोघांना पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतलंय। दरम्यान आरोपी इरण्णा कोंगलवार याच्या घराची पोलिसांनी झडती सुद्धा घेतली आहे आणि त्यावेळेस संजय जाधव आणि जलील पठाण यांचे मोबाईल मिळाले आहेत। तर त्यात काही विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट, विद्यार्थ्यांसोबत केलेलं चॅटिंग आणि पैशाची देवाणघेवाण अशा अनेक आक्षेपार्ह बाबी मिळाल्याची माहिती समोर आली आहे। सोबतच ज्या विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट मिळाले त्यांची सुद्धा ATS कडून चौकशी करण्यात येणार असून प्राथमिक स्वरूपात 3 पालकांची चौकशी करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती न्यूज 18 लोकमतला दिली आहे। तर नीटचं लातूर कनेक्शन काय, आपण ग्राफिक्स पाहणार आहोत। संजय जाधव, जलील पठाण या शिक्षकांना नांदेड ATS कडून अटक करण्यात आली। आरोपीच्या घराची पोलिसांकडून झाडाझडती झाली आहे। नीटच्या 12 विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट आणि 6 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत। तर जलील पठाण हा विद्यार्थी हेरायचा, आमिष दाखवून हा सगळ्यांना रेट द्यायचा। 5 लाख रुपयांच्या मोबदल्यात आरोपी विद्यार्थ्यांचे गुण वाढवून देत होता। इराणा शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचं प्रवेशपत्र तो मागवत होता आणि प्रवेशपत्र मिळाल्यानंतर 50,000पासून बोली सुरू व्हायची, ती 5 लाखांमध्ये पूर्ण कामापर्यंतची रक्कम होती। विद्यार्थ्यांकडून ॲडव्हान्स मिळाल्यावर विद्यार्थी हॉल तिकीट आरोपी संजय जाधवकडे द्यायचे। संजय जाधव मोबाईलद्वारे जमा पैसे इरण्णाकडे पाठवायचा आणि इरण्णा डेटा आणि पैसे दिल्लीत राहणाऱ्या मुख्य सूत्रधार गंगाधर मुंडेला द्यायचा। तर लातूरमधील शिक्षकांच्या सब एजंटच्या माध्यमातून पैशांची ही देवाणघेवाण होत होती। लातूरमध्ये चौकशी करताना 2 सब एजंटची नावं सुद्धा समोर आलेली आहेत। पेपरफुटी प्रकरणी आता एकूण 6 जणांचा समावेश आहे। तर नीटचे हे जे नटवरलाल आहेत, मुख्य सूत्रधार गंगाधर मुंडे, त्यानंतर विद्यार्थ्यांना हेरून ॲडव्हान्स जो घेत होता तो होता जलील पठाण आणि हॉल तिकीट आणि पैसे इरण्णाकडे जो पाठवायचा तो संजय जाधव। डेटा आणि पैसे दिल्लीमध्ये पाठवायचं काम हा इरण्णा कोलगनवार करत होता। तर ही संपूर्ण साखळी होती, हे रॅकेट जमलेलं होतं। लातूर येथील नीट परीक्षा घोटाळ्यामधील आरोपी संजय जाधवचा पाय आणखी खोलात गेलाय, कारण आरोपी संजय जाधवला लातूरच्या सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलंय। दरम्यान सोलापूर जिल्ह्यात संजय जाधवचे अनेक कारनामे समोर आलेले आहेत। शिक्षक बदली प्रक्रियेत संजय जाधव यांनी पत्नी मनोरुग्ण असल्याचं दाखवून अक्कलकोट तालुक्यात बदली करून घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। मात्र या प्रकरणी धक्कादायक बाब म्हणजे प्राथमिक शिक्षण विभागाकडे संजय जाधव यांच्या परीक्षा घोटाळा संदर्भातील अधिकृत अहवाल अजूनही प्राप्त झालेला नसल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। तर पत्नीच्या आजारपणाचं कारण दाखवून त्याने आपली बदली करून घेतलेली होती। प्राथमिक शिक्षण विभागाकडे त्याच्या या बदलीचं किंवा कोणताही अहवाल प्राप्त झालेला नव्हता, त्यामुळे नीट प्रकरणाचे धागेदोरे हे थेट महाराष्ट्रात असल्याचं आता समोर येते। आरोपी संजय जाधवला कोर्टात हजर केल्यानंतर संजय जाधवचे हे अनेक कारनामे समोर आलेले आहेत। तर सोलापूरहून आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंग उत्पात आपल्या सोबत आहेत। वीरेंद्र, आपण पाहतोय प्राथमिक शिक्षण विभाग घोटाळ्याबाबत अनभिज्ञ असल्याचं समोर आलंय।
पत्नी आजारी आहे, मनोरुग्ण आहे असं कारण सांगून त्यानं बदली करून घेतलेली होती. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण जे आहे आणखी खोलात असल्याचं आता समोर येतंय. काय अपडेट्स आहेत? संजय जाधव ज्या शाळेमध्ये कार्यरत होते, त्या माढा येथील टाकळी येथील शाळेवर गट शिक्षण अधिकारी विकास यादव हे आलेले आहेत. त्यांनी भेट दिलेली आहे आणि संपूर्ण माहिती घेण्याचं काम आता चालू आहे. अनेक खुलासे होऊ शकतात, मात्र तांत्रिकदृष्ट्या या शाळेमध्ये कार्यरत असताना हे जे काही घोटाळ्याचं प्रकरण आहे ते कशा पद्धतीने ते हाताळत होते, स्वतः संजय जाधव कशा पद्धतीने काम करत होते हे समजू शकेल. मात्र शिक्षण विभागाला सुद्धा हा एक एक प्रकारचा धक्का आहे की हे अशा ग्रामीण भागामध्ये काम करणारा शिक्षक एवढ्या मोठ्या घोटाळ्यामध्ये कसं काय असू शकतो, त्याची पडताळणी चालू आहे. ज्या गोष्टी समोर येत आहेत, बदलीच्या असतील किंवा इतर असतील, त्याच्या मागची सत्यता काय हे समजू शकेल त्यांच्या पूर्ण चौकशीनंतरनं. आणि आता चौकशीचं काम चालू आहे आणि थोड्या वेळाने त्यांच्याकडून योग्य ती माहिती कळेल. वीरेंद्र, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि या संपूर्ण प्रकरणावर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत. याचे सगळे अपडेट्स घेत राहू.